श्री स्वामी समर्थ. शुभ दिवस. नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. कारण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सध्या सगळंच उलटं चाललं आहे, तुमच्या मनासारखं काहीच घडत नाही आहे, प्रयत्न करून देखील यश मिळत नाही, लोक दूर जात आहेत, मन थकलं आहे, अस्वस्थ झालं आहे आणि देव शांत बसलाय, असं वाटत असेल तर थांबा. कदाचित स्वामी समर्थ महाराज तुमची परीक्षा घेत असतील. हो मित्रांनो, स्वामी कधीही थेट परीक्षा घेत नाहीत. जसं शाळेत प्रश्नपत्रिका दिली जाते तसं ते परीक्षा घेतात, आपल्या संयमांची, आपल्या श्रद्धेची आणि आपल्या विश्वासाची. आणि विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा ते आधीच काही संकेत देतात. आज आपण अशाच 3 संकेतांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून हे 3 संकेत तुमच्याबरोबर घडत असतील तर स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत असं समजा. पहिला संकेत म्हणजे अचानक सगळं थांबणं. तर मित्रांनो, पहिला संकेत असा असतो की आयुष्यात सगळं अचानक थांबतं. काम अडतं, पैसे अडतात, नाती बदलतात आणि प्रयत्न करूनही काहीच पुढे जात नाही. तेव्हा माणूस म्हणतो, मी काय चुकलो? देव माझ्यावर रागवलात का? पण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला थांबवतो कारण तू चुकीच्या वेगाने धावत असतोस. कधी कधी आपण चुकीच्या दिशेने जात असतो आणि स्वामी आपल्याला वाचवण्यासाठी रस्ता बंद करतात. आपल्याला वाटतं सर्व काही संपले, सर्व बंद झाले, पण ही स्वामींची परीक्षा असतो. हा अडथळा शाप नसतो, तो संरक्षण असतो. जर सध्या तुमचं आयुष्य थांबलेलं वाटत असेल तर समजा स्वामी तुमचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत, जे की तुमच्यासाठी योग्य आहे. स्वामी भक्तांनो, दुसरा संकेत असा आहे जो म्हणजे आपले लोक दूर जातात. मित्रांनो, हा संकेत खूप वेदनादायक असतो. ज्यांच्यावर आपण खूप विश्वास ठेवला, जे आपले वाटत होते, तेच लोक आपल्याला सोडून जातात. कोणी बोलणं बंद करतं, कोणी गैरसमज करतो, तर कोणी गरज संपली की निघून जातो. तेव्हा मन म्हणतं, मी एकटाच राहिलोय, माझ्या आयुष्यात आता कोणच नाही. पण स्वामी म्हणतात, मी तुला एकटा करत नाही, मी तुला निवडतोय. कारण काही लोक तुमच्या पुढच्या प्रवासासाठी योग्य नसतात, त्यामुळं त्यांना आत्ताच मी दूर करतो. स्वामी आधी तुमचं ओझं हलकं करतात, मगच तुम्हाला उंच उडायला शिकवतात. मित्रांनो, जर आज लोक दूर जात असतील तर समजा स्वामी तुम्हाला आतून मजबूत करत आहेत, मजबूत बनवत आहेत. मित्रांनो, पुढचा संकेत आहे, तिसरा संकेत, तो म्हणजे मन अस्वस्थ पण नाव आठवतं. मित्रांनो, हा सगळ्यात मोठा संकेत आहे. ते म्हणजे मन अस्वस्थ असते, झोप लागत नाही, डोळे भरून येतात, पण तरीही एक गोष्ट मात्र सतत मनात येते, ती म्हणजे स्वामी समर्थ. स्वामींचं नाम कुणी सांगितलं नसतानाही तोंडातून जय जय स्वामी समर्थ निघतं. तेच तर स्वामींची कृपा होण्याचा मेन संकेत आहे. हे साधं नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मी जवळ असतो तेव्हा माझं नाव तुझ्या ओठांवर येतं. दुःखातही जर देव आठवत असेल तर समजा तुमची परीक्षा चालू आहे आणि तुम्ही ती पास होत आहात. परीक्षा का घेतात स्वामी माहिती आहे तुम्हाला? मित्रांनो, स्वामी आपल्याला त्रास द्यायला कधीच परीक्षा घेत नाहीत. ते परीक्षा घेतात आपल्याला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी, आपल्याला मजबूत बनवण्यासाठी. सोनं तापवलं जातं ते मोडण्यासाठी नाही, ते शुद्ध करण्यासाठी. अगदी तसंच भक्तांचं आयुष्यातही कधी कधी तापवलं जातं. या काळात काय करावं? तर मित्रांनो, तक्रार कमी करा, नामस्मरण करा, संयम ठेवा, तुलना थांबवा. एकमेकांशी तुलना करू नका की तो खूप मोठा झाला आहे, त्याला पैसा भेटतो, हे होते, पण त्याच्याशी तुलना करू नका. कारण स्वामींचा हात तुमच्यावर आहे. आणि स्वतःला तर अजिबात कमी समजू नका. कारण स्वामी ज्यांची परीक्षा घेतात त्यांच्यावरच त्यांची विशेष कृपादृष्टी असते. मित्रांनो, खास शेवटचा संदेश, जर आज तुमचं आयुष्य कठीण वाटत असेल तर अजिबात घाबरू नका.
कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी खूप मोठं तयार करत असतील. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी परीक्षा घेतात पण भक्ताला कधीच हरू देत नाहीत. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोचवा आणि कमेंटमध्ये मनापासून एकच लिहा, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा तुमच्या आयुष्यात असे संकेत आहेत त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांती, शक्ती आणि समाधान देवो. तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वामींनी सतत सुखरूप ठेवावं, ही स्वामीचरणी, ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, अशा टाईपचे व्हिडिओ ऐकायला तुम्हाला आवडतात का? आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई, तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.